आला. कोकणगाव प्रीमियर लीग 2022चा हा महा अंतिम सामना सुरू होतोय. 20 मिनिटाचा वेळ असणार आहे. प्रत्येक कर्णधाराकडे 4 ओव्हर टाकण्यासाठी आणि 4 वेगवेगळे बॉलर्स वापरावे लागणार आहेत. बोर्डिंग ग्राउंडच्या या आलिशान मैदानावर कोकणगाव प्रीमियर लीग 2022चा हा महा अंतिम सामना रंगतोय. बरेचसे प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत लाईव्ह प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत. 4000 या संख्या क्रॉस झालेली आहे. लवकरात लवकर सगळ्यांनी लाईक करायचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सामना पोहोचेल आणि त्यांना दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. अंतिम फेरीचा हा थरार आहे. ओमकार, आज सकाळपर्यंत या स्पर्धेचं बक्षीस 1 लाख होतं. दुपारनंतर ते 2 लाख झालं. द्वितीय क्रमांक 51,000 होतं, त्याचं 1 लाख झाला. मॅन ऑफ द सिरीज साठी कॅश प्राइज ₹25,000 सर्वात मोठं बक्षीस मॅन ऑफ द सिरीज साठी सुद्धा. ही स्पर्धा एक वेगळीच मांदियाळी घेऊन आली आणि ऍडमिशनने ही स्पर्धा स्पॉन्सर केली. त्याचबरोबर इलायगोने को स्पॉन्सरशिप. इलायगोच्या अजून एका स्पर्धेची घोषणा झाली. ऍडमिशनच्या अजून ओपन चेस, ओपन कॅरम स्पर्धेची घोषणा झाली. एक लेदरची मोठी स्पर्धा होऊ घालते. म्हणजे क्रीडा क्षेत्रासाठी गेल्या वर्षी आम्ही सांस्कृतिक क्षेत्रासाठी कार्य केलं. यावर्षी क्रीडा क्षेत्रासाठी कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाव. ओव्हर टू अमोल सर. निर्धारित 4 षटकांचा अंतिम थरार. वर्षा वॉरियर्स देवबाग विरुद्ध सुयश होमस्टे या दोन संघादरम्यान. जरी खेळाडू विविध भागातनं आले असले तरी शेवटी मालवण तालुक्याचे हे दोन संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतायत. त्यामुळे पहिल्यांदा टाळा होऊन जाऊ दे तमाम मालवणवासियांना, कारण तमाम मालवणवासियांच्या संकल्पनेतनं हे दोन तगडे संघ या स्पर्धेत उतरवले गेले आणि हे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. ते वर्षा वॉरियर्स देवबाग आणि सुयश होमस्टे मालवण हे दोन संघ. नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल जिंकतोय तो वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघ. नाणेफेकीचा कौल जिंकत निर्धारित 4 षटकांच्या सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातोय व फलंदाजीसाठी निमंत्रित केलं जाते ते सुयश होमस्टे क्रिकेट संघाला. बॅड लाईटचं कोणतंही अपील ग्राह्य धरलं जाणार नाही याची दक्षता खेळाडूंनी घ्यायची आहे व खिलाडू वृत्तीने निर्विघ्नपणे जी स्पर्धा संपन्न झाली ती संपन्न खऱ्या अर्थानं अंतिम फेरीपर्यंत निर्विघ्नपणे कशी पार पाडायची आहे याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड अर्थात प्रतीक स्पोर्ट्स ते सर्व सन्माननीय प्रतीक सावंत साहेब यांचंही आगमन या स्पर्धेदरम्यान झालंय. शब्दसुमनांनी आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. या संपूर्ण स्पर्धे सिरीजसाठी त्यांनी एक बॅट पुरस्कृत केली आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पंचांचा इशारा इनिंग सुरू होण्याचा. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज ध्रुवित म्हात्रे तर फलंदाजी मार्कवर या ठिकाणी जयदीप धनावडे व जावेद संधी ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर गेलेली दिसते. ती सुयश होमस्टे क्रिकेट संघाकडनं. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक कोकण नाऊ पॉवर प्ले. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र आल्या मोठा फटका मारणं ही सोपी बाब नव्हे असं ठामपणे गोलंदाज सांगतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय व निर्धाव चेंडूनं अंतिम फेरीच्या थराराला या ठिकाणी सुरुवात होते ती मालवणच्या सुप्रसिद्ध बोर्डिंग ग्राउंड मैदानावरनं. परत गोलंदाज सज्ज. फटका तर निघतोय. चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. झेल टिपण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतोय. एका नेत्रदीपक झेलाद्वारे स्वतःचा भोपळा न फोडता खेळी समाप्त होते व ऍडमिशन विकेट या ठिकाणी प्राप्त होते ती गोलंदाज म्हात्रे याच्या खाती. जयदीप या ठिकाणी आमच्या स्कोररला कोणताही त्रास न देता आला पावली माघारी परततोय. 1 गडी बाद 0 अशी खालावलेली धावसंख्या, मंदावलेला धावफलक दिसतोय. तो फलंदाजीची संधी प्राप्त झालेल्या या ठिकाणी सुयश होमस्टे क्रिकेट संघाला बाद होऊन जयदीप माघारी जातोय व त्याची जागा घेण्यासाठी कर्णधार शाहरुख ज्यानं उपउपांत्य फेरीच्या सामन्यात आक्रमक फटकेबाजीचा धडाका लावला होता. रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघासारख्या तगड्या क्रिकेट संघाला पराभवाचं पाणी पाजलं होतं तो शाहरुख या ठिकाणी संघ कर्णधार सज्ज होतोय फलंदाज म्हणून मैदानावर.
यूट्यूबच्या माध्यमातनं या ठिकाणी कोकण नाऊ चॅनलवरनं या संपूर्ण स्पर्धेचा थरार गेले 4 दिवस व आजचा 5वा दिवस तमाम क्रिकेट रसिक या ठिकाणी अनुभवताना दिसत आहेत. खरोखरच या स्पर्धेचं प्रक्षेपण आपल्याला आवडलं असेल किंवा जे या चॅनलने जो स्तुत्य असा उपक्रम राबविला आहे तो आपणास भावला असेल तर जरूर आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या स्पर्धेची शोभा वाढवा असं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे. अवांतर धावेने धावसंख्येस ही सुरुवात होते. टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र चेंडू पर्यंत पोहोचतोय तो फलंदाज ताकदीचा वापर करतोय, दिलखुलासपणे चौकार, हा ऍडमिशन चौकार टोलवला जातोय. खऱ्या अर्थानं फलंदाज धावांचा ओघ हा सुरू करतोय, चौकार टोलवतोय व या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. तो तब्बल 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ऍडमिशन चौकार या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी पटकावण्याचा बहुमान जावेद याच्या खाती जमा होतोय. तोच जावेद क्षेत्ररक्षण व्यूहरचना पाहतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय तो ध्रुवित मात्र याची गोलंदाजी. ओव्हरपीच चेंडू, देखण्या असा फटका, कोणतीही संधी क्षेत्ररक्षकाला न देता चेंडू सीमारेषेच्या पार डीप लॉंग ऑफला होतोय. पहिल्यांदा चौकार, त्यानंतर षटकार. सायंकाळच्या सत्रात जावेद नावाचं वादळ हे घोंगावतंय अर्थातच सुयश होमस्टे क्रिकेट संघासाठी आणि एका मोठ्या धावसंख्येचं दिवा स्वप्न हे सायंकाळच्या सत्रात पाडताना दिसतोय. तो अर्थातच फलंदाज मात्र जावेद स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज शाहरुख 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी मात्र सुरेख असा चेंडू, तो अर्थातच गोलंदाज मात्र याचा चोख प्रत्युत्तर. सुरेख असं कमबॅक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 2 मोठे फटके, त्यानंतर मोठा हादरा. जावेद स्वस्तात माघारी जातोय वैयक्तिक 10 धावांवर. दुसरी सफलता प्राप्त होते ती ध्रुवित मात्रेला. दुसरा हादरा बसतोय तो सुयश होमस्टे क्रिकेट संघाला. 11 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. ऍडमिशन दुसरी सफलता ही गोलंदाज ध्रुवित मात्रे याच्या खाती जमा होते व नवीन फलंदाज या ठिकाणी अक्षय याची वर्णी ही मैदानावर लागते. ज्या आकाशनं उपांत्य फेरीचा सामना गाजवला होता त्या आकाशला या ठिकाणी नियुक्त केले जाते ते 4थ्या क्रमांकावर. त्याला बढती दिली जाते कारण निर्धारित 4 षटकांचा केवळ हा अंतिम सामना आहे आणि या अंतिम 4 षटकांच्या सामन्यामध्ये या ठिकाणी फलंदाज आकाशनं उपांत्य फेरीच्या सामन्यात जी कामगिरी केली त्या कामगिरीची पुनरावृत्ती त्यांनी करावी ही अपेक्षा असेल ती सुयश होमस्टे क्रिकेट संघाची. मात्र दुसऱ्या बाजूनं आकाशला मी बाद करेन या इराद्यानं आपल्या षटकाची सांगता करण्यासाठी ध्रुवित मात्र हा सज्ज होतोय. टप्प्याचा चेंडू सोडून दिला असता तर निश्चितपणे वाईड म्हणून गणला जाऊ शकला असता, परंतु भविष्यामध्ये काय घडेल याचा विचार न करता वर्तमानाला सामोरा जातोय तो फलंदाज. मोठा फटका मारण्याचा मोह त्याला अनावर होतोय. हाच अनावर झालेला मोह निर्धाव चेंडूत समाप्त होते. ज्या निर्धाव चेंडूनं पहिलं षटक समाप्त होतंय गोलंदाज ध्रुवित मात्रे याचं व पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा अशी धावसंख्या धावफलकावर. प्रथम फलंदाजीची संधी ज्या संघाला मिळाली त्याची म्हणजे सुयश होमस्टे क्रिकेट संघ मालवण यांची. निर्धारित 4 षटकांचा सामना या ठिकाणी अंतिम फेरीचा हळूहळू सूर्य हा अस्तास जाताना दिसतोय आणि हा अस्तास जाणारा सूर्य गेले 4 दिवस ज्या क्रिकेट स्पर्धेचा आपण आस्वाद पाहता ती कोकण नाऊ प्रीमियर लीग स्पर्धा पॉवर्ड बाय ऍडमिशन को पॉवर्ड बाय इलेगो ही संपुष्टाकडे ही सांगतेकडे वाटचाल होते याचे सुतोवाच व्यक्त करताना दिसत आहेत. आणि या अंतिम सामन्याचा थरार मात्र हजारो प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रतीक स्पोर्ट्स कडनं या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजसाठी उत्कृष्ट अशी बॅट या ठिकाणी पुरस्कृत केली आहे ते आपण स्क्रीनवर पाहू शकता. मोठा फटका टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय. शाहरुखला माघारी परतावं लागतंय. प्रसन्न पाटील पहिल्या चेंडूवर हादरा देतोय. 3 गडी बाद 11 धावा. नाजूक अशी अवस्था धावफलकावर. 1 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज ही सुयश होमस्टे क्रिकेट संघाची धावफलकावर. बाद होऊन शाहरुख स्वतःचा भोपळा न फोडता माघारी जातोय व नवीन फलंदाज आकाश याला साथ देण्यासाठी मैदानावर जातोय हळूवार पावलाने. तो भूषण
नवीन फलंदाज भूषण गोळे याची वर्णी लागते. गोलंदाज प्रसन्न पाटील याला गोलंदाजीला आणायचा निर्णय वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघाचा यशस्वी ठरतोय का? मला महाराष्ट्रातील एक दर्जेदार गोलंदाज मानलं जातं का? माझ्या खांदी महत्वपूर्ण षटक फेकण्याची जबाबदारी कर्णधार देतोय आणि कोणत्या तऱ्हेने कर्णधाराने दिलेली जबाबदारी मी पूर्ण करतोय हे प्रसन्न दर्शवताना दिसतोय व प्रसन्न वदनाने तो परत एकदा गोलंदाजी करण्यासाठी हा सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपचा इरादा सफलतेत पूर्ण होतोय. क्षेत्ररक्षक सुनील मालवणकरला लिलया चेंडू चकवतोय. डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी जातोय. ऍडमिशन चौकारानं खातं खोललं जाते ते भूषण गोळे याच्या करवी व 4 महत्वपूर्ण धावांनी धावसंख्या वृद्धिंगत होते. तब्बल 15 धावा, 1 षटक, 2 चेंडू यांच्या सांगते केलीस 3 गड्यांच्या मोबदल्यात ही प्रथम फलंदाजीची संधी प्राप्त झाली त्या सुयश होमस्टे क्रिकेट संघाची. 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रत्येक धाव ही जिकराची असेल, लाख मोलाची असेल, कारण निघालेली प्रत्येक धाव ही निश्चितपणे प्रतिस्पर्धी संघाला धावांचा पाठलाग करताना डोकेदुखी ठरेल याची दक्षता घेतली पाहिजे ती फलंदाजांनी आणि त्यामुळेच फलंदाज मोठ्या फटक्याच्या मोहजाळात हे पडतायत. पुढे सरसावतोय, फटका टोलवतोय. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक यावेळी झेल न टिपता चेंडू अडवण्यात सुनील मालवणकर धन्यता मानतोय. चेंडूची परती वाखाणण्याजोगी करतोय व नाममात्र एकेरी धावेवर भूषणला हे समाधान मानावं लागतंय. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अत्याधुनिक शिक्षणासाठी फिजिकल इकोसिस्टीम अर्थात ऍडमिशन जे आमचे प्रायोजक आहेत या स्पर्धेचे सहप्रायोजक इलायगो यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही पाहतोय सन्माननीय विकासजी गावकर यांच्या संकल्पनेतनं नटलेली कोकण नाऊ प्रीमियर लीग पर्व दुसरे अंतिम दिवस व अंतिम सामना. दरम्यानच्या कालावधीत मैदानावर परत एकदा जाऊया. निर्धाव चेंडू गणला जातोय. 16 धावा धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. आपला अनुभव पणाला लावतोय, आपलं सर्वस्व प्रसन्न झोकतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय. याही वेळी चकवा देतोय तो अर्थातच फलंदाज भूषणला. फलंदाज आकाशला चेंडू, गोलंदाज प्रसन्नचा सलग दुसऱ्या वेळी निर्धाव चेंडू गणला जातोय व या निर्धाव चेंडूसह आपल्या पहिल्या चेंडू षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाज प्रसन्न आपल्या बॉलिंग मार्कवर पहिल्या षटकात कुठल्या जात आहेत ते तब्बल 11 धावा. त्यानंतर गोलंदाजांचा बोलबाला म्हणजे दुसरं षटक आतापर्यंत 5 धावा खर्च 1 सफलता. यावेळी चेंडू पॅडला स्पर्श करतोय. मोठा फटका मारण्याचा मनसुबा फसतोय. चेंडू जातोय तो पॉइंट क्षेत्रात सुनील मालवणकरच्या दिशेनं. सुनील मालवणकरकडनं माघारी होते चेंडूची. एकेरी धाव निघते. एकेरी धाव लेगबाईच्या स्वरूपात, अवांतर धावेच्या स्वरूपात. 2 षटकांचा कोटा पूर्ण. 16 धावा धाव फलकावर, 17 धावा धाव फलकावर पूर्ण. प्रति षटकामागे 8 धावांपेक्षा जास्त धावगती राखत धावांचा डोंगर या ठिकाणी अपेक्षित. निर्धारित 4 षटकांमध्ये 40 गाठण्यास सुयश होमस्टे क्रिकेट संघ यशस्वी ठरेल का, की उरलेल्या 2 षटकात एक कंजूशी गोलंदाजी करत 30 ते 35 मध्ये सुयश होमस्टे क्रिकेट संघाला रोखण्यात वर्षा वॉरियर्स क्रिकेट संघ यशस्वी ठरेल का, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार या ठिकाणी यूट्यूबवर प्रेक्षकांच्या मनात होताना दिसतोय. मात्र प्रेक्षकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर काय मैदानावर दिलं जातं एक चतुर्सूत्र खेळ करत हे सांगण्यासाठी आपल्या समोरील आमचे सहकारी अमोल जमदारे. धन्यवाद समीरजी पांढरे सर. उपस्थित क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून स्वागत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते व पहिल्या चेंडूवरती चेंडू बराच काळ हवेत व फलंदाज जो धावांसाठी संघर्ष करत होता कित्येक काळ तो आकाश तावरे सोस्तात तंबूच्या आसऱ्याला परततोय. तो चौथ्या गड्याच्या रूपाने ऍडमिशन्स विकेट कोकण विकेट आपल्याला पाहायला मिळते व 4 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 17 धावा असा मंदावलेला खालावलेला धावफलक प्रथम फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचा. नाणेफेकीचा कौल लागला होता. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत नुकतेच जोडले जात आहेत त्यांच्या माहितीसाठी सुयश होमस्टे व वर्षा वॉरियर्स देवबाग या 2 तगड्या संघांच्या निमित्तानं अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. ती कोकण नाऊच्या चषकासाठी कडवी झुंज व या अंतिम चषकावर कोणता संघ आपलं अधिराज्य गाजवतो, या सामन्यासह संपूर्ण मालिकेचा विजेता कोणता संघ ठरतो याची निश्चिती आखणारी ही लढत व 2 तगडे संघ एकमेकांच्या विरोधात 2 हात केल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना देवबाग संघाची धावसंख्या होते ती 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. निर्धारित 4 षटकांची लढत. तिसरं षटक हे प्रगती पथावर. गोलंदाजी मार्कवर सचिन लहाने पंचांच्या डाव्या हाताकडून
यावेळेला भरकटलेला चेंडू क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना वाशी टू काशी अशा पद्धतीची केली जाते तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू व गोलंदाजाला दंडित केल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या गोटात बोनसच्या स्वरूपात बहाल केलेली एकेरी धाव ही सांघिक धावसंख्या उंचावण्यास भाग पाडते व 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटक एका चेंडूच्या सांगते अखेरीस नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर देवबाग संघाचा धावफलक दिसतोय तो स्कोर बोर्डवर. वर्षा वॉरियर्स देवबाग प्रथमतः फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर सचिनचा थोडासा खाली राहिलेला चेंडू मोठा फटका टोलवायचा इरादा हा अंतिम क्षणी फोल ठरतोय व डीप मिड विकेट वरनं जोपर्यंत चेंडूची परती ही वेगाने यष्टीरक्षकाच्या दिशेने माघारी परतते. मैदानाच्या आतमध्ये केवळ एकेरी धावेंचा कालावधी व या एकेरी धावीनं सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित ती 19 धावांवर. कोकण नाऊ प्रीमियर लीग सन 2022 पर्व दुसरे पॉवर्ड बॉय ॲडमिशन को पॉवर्ड बॉय इलेगो यांच्या माध्यमातून सन्माननीय विकासजी गावकर साहेबांच्या संकल्पनेतनं होऊ घातलेला क्रिकेटचा रणसंग्राम चेंडूफळीचा संघर्ष चेंडूफळीमध्ये घमासान आपल्याला पाहायला मिळतंय ते मालवणच्या टोपीवाला मैदानावरनं व जे तमाम मालवणवासीय सिंधुदुर्गवासीय क्रिकेटवरती अतोनात प्रेम करतात त्यांची विशेष उपस्थिती यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक जाणकार प्रेक्षक आमचे या सामन्याचा आस्वाद आनंद घेताना पाहायला मिळतात. कृपया सामना लवकरात लवकर चालू ठेवा. बॅड लाईटचं कोणतंही अपील ग्राह्य धरणार नाही याची आपण नोंद घ्या जेणेकरून दुसऱ्यांदा फलंदाजी करावी लागणार आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि खास करून सुमित आपण याकडे जास्त लक्ष द्या. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल तो अर्थातच सचिन डावकुड्या हाताच्या फलंदाजासाठी ड्राईव्ह केले पॉईंटला इतकं चांगलं क्षेत्ररक्षण वेगाने पहिली धाव पळून पूर्ण केली जाते एक चोरटी धाव पूर्ण केली जाते व एकेरी धावीने सातत्याने एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवला जातोय तो विषय गाठली जाते सांघिक धावफलक धावसंख्येवरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरा षटक प्रगतीपथावर अजूनही मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा व स्ट्रायकर यांच्या दिशेने विस्फोटक आक्रमक फलंदाज ऋषी माळी हा सज्ज होतोय. भूषण गोळे हा स्ट्राईक एंडवर सज्ज होतोय. भूषण गोळीसाठी लोअर फुट चेंडू उडवलाय ते मिडी विकेटच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतोय तो सुमित व जोपर्यंत सुमित कडनं चेंडूची परती येते ती अर्थातच गोलंदाजाची डिसिजन तितकंच चांगलं बॅकअप केलं जातंय क्षेत्ररक्षकाकडून. पर्यायाने नाममात्र एकेरी धाव ही फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खाती गणली जात सांघिक धावफलक मात्र वधारतोय तो 22 धावांवर. प्रत्येक धाव ही लाख मोलाची पांढरे सरांनी सांगितल्या पद्धतीने प्रत्येक धाव जितकी लाख मोलाची असेल दोन्ही संघांसाठी ज्या पद्धतीने फलंदाजी करणारा 1 धाव बनवेल प्रतिस्पर्धी संघाला त्याच्या मोबदल्यात 2 धाव बनवणं गरजेची बाब. यावेळेला शॉर्टम बॉलचा फटका सुरेख फटका घुडगे टेक तमाशा देख युवराज सिंगची आठवण करून देणारा फटका टायमिंग बेबी साल चेंडू सीमा रेखा पार डीप स्कोर लेगच्या डोक्यावरून एक खणखणीत षटकार. ॲडमिशन षटकार कोकण नाऊ षटकार पाहायला मिळतोय तो फलंदाजाच्या बॅटमधनं भूषण गोळेची एक विस्फोटक फलंदाजी नवसंजीवनी पाजणारा फटका चैतन्याचं वातावरण उत्साहाचं वातावरण निर्माण करणारा फटका व उत्साहवर्धक वातावरणात आत्मविश्वासपूर्ण फलंदाजीसाठी स्ट्रायकरांच्या दिशेने भूषण सज्ज होतोय व सांघिक धावसंख्या मात्र उडी घेते ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावांवर. 4 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सचिन लहाने गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या हाताकडनं ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करण्यासाठी हा सज्ज ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है तो छक्का फलंदाजाच्या बॅटमधनं व भूषण गोळे नावाचं तुफान या मैदानावरती गोंगावतंय. ॲडमिशन षटकार कोकण नाऊ षटकार पाहायला मिळतोय तो भूषण गोळेच्या बॅटमधनं व सांघिक धावसंख्या मात्र उंची गाठते ती तब्बल 34 धावांवर. 3 षटकांच्या सांगते अखेरीस 34 धावा असा समाधानकारक धावफलक उभारला जातोय तो नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या बाजूने मालवणी माणसाचा मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट षटकार आपल्याला पाहायला मिळतोय व सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकते ती 34 धावा. प्रतीक स्पोर्ट यांच्या माध्यमातून आपल्याला बॅट या स्पर्धेसाठी पाहायला मिळते ज्यांनी बॅट पुरस्कृत केले या स्पर्धेसाठी प्रतीक स्पोर्ट मालवणी माणसाचा मालवणी ब्रँड स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक पहिल्या इनिंगची सांगता करणारं षटक पहिल्या इनिंगची समारोप करणारं षटक पहिल्या इनिंगचं अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर करण घनसाळकरची वर्णी लागते व करण घनसाळकर हा गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरांच्या दिशेने विस्फोटक आक्रमक फलंदाज ऋषी माळीची वर्णी. डावखुरा विस्फोटक फलंदाज ऋषी माळी हा स्ट्राईक यांच्या दिशेने सज्ज होतोय. 34 धावा. आखूट टप्प्याचा शॉर्ट आर्म पुलचा एक
ताकदभर फटका, मात्र यावेळी थोडीशी ताकद कमी पडते व डीप मिडी विकेटच्या दिशेने जी युवरचना आखली गेली त्या युवरचनेमध्ये त्या सापळ्यामध्ये अडकला जातोय, जखडला जातोय फलंदाज व डावखुऱ्या आक्रमक फलंदाजी खेळी समाप्त करणारा चेंडू हा गोलंदाज किरण घनसळकरचा पाहायला मिळतोय व एक सफलता प्राप्त असा गोलंदाज किरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. करण घनसळकर हा गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. बाद झालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो ऋषी माळी सोस्तात माघारी परततोय व त्याची जागा त्याची पोकळी भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला दिसतोय. कृपया बॅट्समन नेम प्लीज. वर्षा वॉरियर्स देवबाग 12th मॅन पाठवा, अन्यथा तुम्हाला धावांची पेनल्टी मिळेल. पुणे गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल करण. स्ट्राईक यांच्या दिशेने फलंदाज यावेळेला खोदून काढलंय. फ्लायटेड चेंडू होता, खोल टप्प्यात चेंडू होता, हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र एक चांगल्या टप्प्यावरचा चेंडू व या चेंडूला केवळ ड्राईव्ह करत नाममात्र एकेरी धाव ही फलंदाजाच्या खाती गणली जाते व सागर सांघिक धावसंख्या परावर्तित करतोय तो 35 धावांवर. 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक, चौथं षटक हे प्रगतीपथावर. सागर प्रथमच जाईल स्ट्राईकवर, ज्याला धावांचं अकाउंट ओपन करणं बाकी असेल व निश्चितपणाने गडी बाद होत आहेत ते 35 धावा असा थोडासा खालावलेला धावफलक. एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची अति आवश्यकता. मोठा फटका नितांत गरजेचा, कारण पहिल्या इनिंगचं अंतिम षटक व या षटकात जर का सुमित सारख्या फलंदाजाला यानंतरच्या इनिंगमध्ये रोखायचं असेल, त्याला धडपणात टाकायचं असेल, त्याला चूक करण्यासाठी मजबूर करायचं असेल तर निश्चितपणाने 45 धावांचा आकडा गाठावा लागेल. तो फलंदाजी करताना वर्षा वॉरियर्स देवबागला सुयश होमस्टे संघाच्या विरोधात. गोलंदाजी मार्कवर करण पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ओरपेज पद्धतीचा चेंडू, सुरेख असा फटका, अक्रॉस द लाईन पद्धतीचा डिस्क, लक्ष्य डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे ऍडमिशन षटकार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय तो 6 धावांसाठी. सुयश होमस्टे संघ हा प्रथमतः फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये व क्षेत्ररक्षण करतोय. वर्षा वॉरियर्स देवबागचा संघ सुयश होमस्टे या संघाला निश्चितपणाने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. यावेळेला फ्लायटेड पद्धतीचा चेंडू व 30 नजाहत, 30 शिक्षा. ओरपिच पद्धतीच्या चेंडूला आवश्यक असणारी धावसंख्या गाठली जाते, आवश्यक असणारी रणनीती आखण्यास सफल ठरतोय फलंदाजी करताना तो सुयश होमस्टेचा संघ वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या विरोधात. व एक ऍडमिशन षटकार पाहायला मिळत सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 48 धावांवर. 48 धावा धावसंख्या धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंगचं अंतिम षटक व बहुधा अंतिम षटकातील चौथ्या षटकातील अखेरचा चेंडू टाकण्यासाठी ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं करण नामक गोलंदाज सज्ज होतोय व त्याच्या समोर विस्फोटक आक्रमक फलंदाज टायकरांच्या दिशेने. यावेळेला ड्राईव्ह केले लॉंग ऑफच्या दिशेने. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल व जोपर्यंत लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाची फेकी चित्त्याच्या वेगानं दुहेरी धावांची लहर मैदानावरती पाहायला मिळते व दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र धावफलकावरती वेगाने झळकते. ती 5 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा व 51 धावांचं विजयासाठी उद्दिष्ट दिलं जात आहे ते वर्षा वॉरियर्स देवबाग संघासाठी. सुयश होमस्टे संघ प्रथमतः फलंदाजी करतोय व 50 धावा धावफलकावरती झळकवतोय. निर्धारित 4 षटकांमध्ये व 24 चेंडू विजयासाठी 51 धावांची आवश्यकता असेल. ती यानंतर फलंदाजी करताना वर्षा वॉरियर्स देवबागला खास करणं सुमितच्या फलंदाजीकडे तमाम क्रीडारसिकांच्या नजरा असतील. सुमितला कशा पद्धतीने रोखलं जाईल, 24 चेंडू व 50 धावांचा बचाव करण्यात सक्षम ठरेल का सुयश होमस्टेचा गोलंदाजीचा विभाग, की दुसऱ्या बाजूनं वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचा फलंदाजीचा विभाग 24 चेंडू व 50 धावांचा पल्ला सर करण्यात सक्षम ठरेल का. कोकण 9 प्रीमियर लीग मध्ये कोणता संघ अजिंक्य पदाचा दावेदार ठरेल, कोणत्या संघाला उद्याच्या वर्तमानपत्रात कोकण 9 या चषकासमवेत जागा पक्की होईल व विकासजी गावकर साहेबांच्या संकल्पनेतनं होऊ घातलेल्या या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये कोणता संघ संपूर्ण मालिकेमध्ये अधिराज्य गाजवेल. 24 चेंडू व विजयासाठी 51 धावांची आवश्यकता असताना नेमकं काय घडेल, काय बिघडेल, कोणत्या संघाला निश्चितपणाने अजिंक्य पदाचा दावेदार म्हणून ओळखलं जाईल सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आमचे मालवणी समालोचक बादल चौधरी आणि श्याम वाक्कळ. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडारसिकांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद अमोल जमदाडे, धन्यवाद समीर पांढरे, धन्यवाद प्रदीप देऊलकर. देव भरा करो गाववाल्यानो. मालवणी आकाशवाणीवर
सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे या स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात सगळ्यांचा हात जोडून स्वागत. पहिल्यांदा बॅटिंग करताना वर्षा वॉरियर्स देवबाग संघासमोर 51 रन्सांचा टार्गेट सुयश होमस्टे वायरी भूतनाथ संघाचा. जावेद संधीचे 10 रन आणि भूषण गोळेनाथ गोळ्यावर गोळे चढवले. फटक्यावर फटके, पाठभर वळ, आखांड्याच्या पैलाडी आणि छपराच्या पैलाडी, मुगड्यान अक्षरशः रेस काढलो, फावकुटूक घेतले आणि पाठभर वळ काढले. 4 षटकार आणि एका चौकारनिशी भूषण गोळेचे 35 रन आणि भूषणच्या 35 रन्साच्या जोरावर 50 रन्सांचं डोंगर उभं केलो सुयश होमस्टे वायरी भूतनाथ संघान. 50 रन्सांचं डोंगर. नितीन वाळके सर सर उपस्थित सर. वाळके सरांनी सांगितली मालवणी भाषा जशी आमच्या कोकणची असा तशी आमच्या कोकणची एक बोली भाषा सुद्धा असा खूप कमी लोकांका माहिती असतली. कणकवली साईडीक गेलात, फोंडा साईडीक गेलात तर ती भाषा वापरली जाता आणि काही जण तेका मी खायच्याही मालवणी भाषेत बोलताना जातीचा उल्लेख करणार नाही पण काही जण तेका वाणी भाषा म्हणतात. पण ॲक्च्युअली ती खरी भाषा मोडी भाषा असा आणि ती इतकी सुंदर भाषा असा. त्या भाषेत असो गोडवा असा की ते काय बोलतात त्या इतरांका कळता नाही अशी ती मोडी भाषा नंद काळातली भाषा. आणि त्या भाषेत सांगायचा तर स्कोर येऊन स्थिरावलेलो असा नपास या आकड्यावर. नपास यो आकडो मोडी भाषेतलो, नंद भाषेतलो आणि ही भाषा फोंडाघाटमध्ये पानाच्या व्यापाऱ्यांमध्ये जास्त ऐका घेता. पहिलो चेंडू आखांड्याच्या दिशेन, टांगा पलटी, घोडेफरार षटकार असा की काय आणि पहिलो चेंडू लांब लचक षटकार. सुमित डोंगरे का आपणाक रायगड प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज दिला गेला. मैदानावर पहिल्या चेंडूवर आखांड्याच्या पैलाडी, टांगा पलटी, घोडेफरार षटकार आणि त्याच मोडी भाषेत सांगायचा तर शेलू बघूक मिळालो पहिल्या चेंडूवर. शेलू आकडो जो 6 आकडो रिप्रेझेंट करता या नंद भाषेतल्या मोडी भाषेतल्या त्या शब्दामध्ये. सुमित डोंगरेचं उडालो कारण जो पिल्लर चेंडूच्या खाली आणि वळ्यात येऊन चेंडू पडलो. ज्या सुमित डोंगरेन या स्पर्धेतला एक अर्धशतक आपल्या नावावर केला, संपूर्ण स्पर्धेत 100 पेक्षा जास्त रन आपल्या नावावर केले तो सुमित डोंगरे. रायगड प्रीमियर लीग तो मॅन ऑफ द सिरीज. पहिल्या चेंडूवर षटकार मारून दुसऱ्या चेंडूवर तंबूच्या दिशेने परतलो. सुमित सुरुवात खूप सुंदर केलेलं पण दुसऱ्या चेंडूवर तू बाद घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार या मालवणी म्हणीची आठवण इली. मालवणीत नितीन वाळके सर बरेच म्हणी असतात आणि एक म्हण असा ऐका खूप वाईट वाटतं पण ती असा तशीच वसा वसा खाणा आणि मसनात जाणं. ही खायच्याही खेळाडूसाठी उल्लेखून म्हण नाही असा पण मालवणी भाषेत अशी एक म्हण सुद्धा असा. रस्त्याच्या कडेक गेल्यानंतर नजर हटी दुर्घटना घटी ह्या सुद्धा तुम्ही ऐकलं असतालात. अति घाई संकटात नाही ह्या सुद्धा तुम्ही वाचलं असतालात. मैदानावर थोडीशी अशीच कामगिरी. पण सुमितचा कौतुक असा मालवण बोर्डिंग मैदानावर 3 हाफ सेंचुरी या स्पर्धेत आपण बघितली. सुमित डोंगरे, शरद पागरे आणि शिव ह्यापैकी पहिली हाफ सेंचुरी मैदानावर झळकवली सुमित डोंगरे. त्याच्यासाठी टाळ्या नक्कीच वाजवूया. सुमित डोंगरे स्पर्धेतलो पहिलो अर्धशतकवीर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 6. परत एकदा फटको खेळण्याचा इरादा होतो. स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर चेंडूवर येता, फील्ड करता, थ्रो करता तोपर्यंत 1 रन. 1 रनसानीची धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. 7 धावसंख्या. पाठलाग असा तो 51 रन्सांचो आणि त्याच भाषेत मोडी भाषेत एका पोत्रू म्हटला जाता. 7 म्हणजे पोत्रू धावसंख्या त्या पोत्रूवर येऊन स्थिरावली 7 रन्सावर. पाठलाग असा 51 रन्सांचो वर्षा वॉरियर संघ करता सुयश होमस्टे वायरी भूतनाथ संघासमोर. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होतो. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. चेंडू गेलो विकेट किपरच्या हातात आणि त्यानंतर बॅटर सिद्धेश पाचकर शॉट खेळताना दिसलो. अस्सल कोल्हापुरी भाषेतली एक म्हण असा साप गेला आणि भुई थुपाटली ता बघूक मिळाला स्ट्रायकर यांच्या बॅटरकडसून. धावसंख्या स्थिरावली 7 वर. कोलवा टप्प्याचा चेंडू परत एकदा बघता बघता चेंडू आखांड्याच्या पैलाडी. परत एकदा टांगा पलटी, घोडेफरार षटकार, डायरेक्ट चंद्रार. ज्या सिद्धेश पासकर साठी पहिलो चेंडू मेडन होतो तो सिद्धेशचा फटको मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या कपडावरसून रिप्ले मध्ये बघू शकतात. शफल होऊन खेळण्याचा सफल प्रयत्न सिद्धेश कडसून आपण बघितलो आणि लॉंग ऑनच्या कपडावरचा षटकार. सिद्धेश 2 चेंडू नंतर आपल्या इनिंगची सुरुवात केल्यान मालवणी भाषेत ज्याका बोनी करणा म्हटली जाता. धावसंख्या स्थिरावली 13 रन्सावर. 51 रन्सांचा पाठलाग वर्षा वॉरियर्स देवबाग संघ.
आडव्या बॅटचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. बघता बघता चेंडू आखाड्याच्या पहिलाडी चौकारासाठी. ऍडमिशन चौकार, ऍडमिशन षटकार, चौकार षटकारांची आतषबाजी. पहिला ओव्हर होता कोकण 9 सुपर पॉवर प्ले. 11च्या 11 खेळाडू होते 38 सर्कलच्या आतमध्ये. इतके फिल्डर होते, 11 फिल्डर होते, तरी सुद्धा चौकार षटकार बघूक मिळाले. एका कारण असं एक मालवणी म्हण, मोरी एक बोळो आणि दरवाजो सताड उघडो. 11 खेळाडूला मोर्याचं बोळो बंद केलो, पण दरवाजो मात्र उघडं रावलो. हवाई फायर, चौकार षटकारांची आतषबाजी. धावसंख्या 17 श्याम पहिल्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त झालो. धावसंख्या 17 रन्सावर. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 34 रन्सांची अजून गरज. कोण जिंकतलो, वर्षा वॉरियर्स देवबाग की सुयश होमस्टे? 58% देवबागसाठी आणि 42% सुयश होमस्टेसाठी. 3900 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. 1,76,000 लोकांनी आजच्या दिवसात आमची ही स्पर्धा बघितली. त्या लाखो प्रेक्षकांचा युट्यूबच्या माध्यमातून फक्त युट्यूबच्या माध्यमातून 1,76,000. अगदी थोड्याच वेळात हा आकडो 2 लाख क्रॉस होतलो. या घडीक 3,900 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले युट्यूबच्या माध्यमातून. या सगळ्या रसिक राजाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. भूषण गोळे बॉलिंग मार्कवर. मॅन ऑफ द सिरीजच्या शर्यतीत खूप आघाडीवर असलेला नाव बॉलिंग मार्कवर कोकण नवेंकडसून. पहिलो चेंडू उडालेलो कारंजो. फिल्डर चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलो चेंडू. ज्या भूषण गोळेन बॅटिंग करताना गोळ्यावर गोळे चढवले आखाड्याच्या पार, तो भूषण बॉलिंगसाठी इलो आणि बॉलिंगमध्ये कमाल करताना पहिल्याच चेंडूवर लागला कलाम. पहिल्याच चेंडूवर ज्या रजत मुंडेवर मोठी जबाबदारी होतो, तो रजत मुंडे तंबूच्या दिशेने फक्त 1 रन्सावर. धावसंख्या स्थिरावलेली 17 रन्सावर. रिप्ले मध्ये बघितलात खोलवर टप्प्याचा चेंडू होतो. शेवटच्या क्षणी भूषण गोळेचा चेंज ऑफ पेस बघूक मिळाला. इंग्रजीत जे का चेंज ऑफ पेस म्हटलं जातं, हिंदीत जे का गती परिवर्तन म्हटलं जातं, मालवणीत सांगायचं तर रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. रानल्यावरसून आणि वाढल्यावरसून आठवला प्रतीक. कोकण 9ने हा भरपूर रांदाप केला. 5 दिवस आमका सगळ्यांका रांदाप करून वाढला आणि सगळे रसिक प्रेक्षक अगदी पॉटभर जेवले. पहिल्या 3 दिवसात 7 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा बघितली आणि पुढच्या 2 दिवसात नक्कीच ह्यो आकडो 15 लाख 20 लाखाच्या जवळपास जातलो, ह्यो आमका सगळ्यांका विश्वास असा. मैदानावर धावसंख्या 17 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू झालो समाप्त. 4 ओव्हरींचो ह्यो मेगा फिनाले, ग्रँड फिनाले. भूषण गोळे बॉलिंग मार्कवर. आखूट टप्प्याचा चेंडू होतो. वेगवान करण्याच्या नादात ह्यो चेंडू आखाड्याच्या पहिलाडी येऊन पोचलो. लांब पर्यंत पोचलो. षटकारासाठी येऊन पोचलो. इला मनात आणि गेला दुकानात. अजून एक षटकार आणि षटकारांची धावसंख्या 23 रन्सावर. ऍडमिशन षटकार. डिजिटल शैक्षणिक क्षेत्रात जसे उंच उंच मॅक्झिमम भरारी घेतली ॲडमिशनने, अगदी तसंच उंच उंच मॅक्झिमम ॲडमिशन षटकार. जे फ्रँचायसी इच्छुक असतात त्यांनी संपर्क साधा. info@admissionindia.com. शैक्षणिक क्षेत्रातली एक आधुनिक प्रगती बघण्यासाठी आणि आमच्याबरोबर सहभागी होण्यासाठी ही तुमची संधी असा. धावसंख्या 23-23. पुढचा चेंडू अपर कट करण्याचा प्रयत्न होतो. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. सिद्धेशसाठी चेंडू रवलो मॅडम. 5 चेंडूत 16 धावांची कामगिरी आतापर्यंत सिद्धेश पासकरची आणि त्याला साथ देताना सूरज पाटील न्यू बॅटर मैदानात. धावसंख्या स्थिरावलेली 23 रन्सावर. 23. अतिशय सुंदर समालोचन संपूर्ण स्पर्धेत आपण ऐकलं. मराठी समालोचक प्रदीप देबुलकर, अमोल जमदाडे, समीर पांढरे सरांकडसून. हिंदी समालोचन ऐकलं आपण श्याम वक्कर सरांकडसून. उडालेलो कारंजो, लॉंग ऑन फिल्डर चेंडूच्या खाली आणि अगदी सहज टिपलेलो झेल. सिद्धेश वास्करच्या नावाचा कलाम लागला. लॉंग ऑन फिल्डरने ह्यो झेल टिपलो. उघडलेल्या तिरपाळात जसो दाणो तयार होता, सवासणीच्या घोटीत जसो नारळ भरलो जाता, जसा लग्नाचा आमंत्रण दिला जाता, तसा आमंत्रण सिद्धेश पासकरने दिला. लॉंग ऑनने ह्या आमंत्रण घेतला. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकतात. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्प पडल्यानंतर चेंडू थोडीशी उसळी जास्त घेता, अनुमानापेक्षा जास्त उसळल्यामुळे शॉर्ट मिडल नव्हता, स्टिकर एरियाकडे चेंडू येऊन आला होता. तिसरा कलाम लागला. धावसंख्या स्थिरावली 23 रन्सावर. 4200 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. या सगळ्या 4200 प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत असा. हिंदी समालोचनासाठी आमका मदत करणारे श्याम वक्कर सर, कारण आमचं स्पेशल आमचे स्पॉन्सर होते ते ॲडमिशन आणि ॲडमिशनचे आमचे सगळे सहकारी दिल्ली आणि मेगा सिटीमध्ये बघून ही स्पर्धा बघतात आणि त्यांच्यासाठी हिंदी समालोचन खूप गरजेचं होतं आणि ही सगळी गरज आमची आज भागवून काढली श्याम वक्कर यांनी. चेतन तायशेट्टेकडसून 100 रुपयाचा गुगल पेचा बक्षीस इला. बघूया. चेतन तायशेट्टे धन्यवाद, आभारी. परत एकदा चेंडू आखाड्याच्या दिशेने. आखाड्याच्या पहिलाडी इला मनात आणि गेला दुकानात. अजून एक लांब लचक षटकार सूरज पाटीलच्या बॅटमधून. षटकार क्रमांक 224.
परत एकदा ऍडमिशन षटकार, मॅक्झिमम षटकार, 22 रन्सांची गरज, 13 चेंडू आणि 22 धावा. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ, रोशन धुरीच्या मालकीचा संघ, गेल्याच आठवड्यात अंडर-23 ची चॅम्पियनशिप वर्षा वॉरियर्स देवबाग संघाने जिंकली. त्या संघाचा संघ मालक आमचा जवळचे मित्र रोशन धुरी. दुसऱ्या बाजून सुयश होमस्टे वायरीचे संघ मालक सुद्धा आमचे जवळचे मित्र. फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास, बघता बघता चेंडू आखाड्याच्या पहिला आडी, टांगापलटी, घोडे फरार, अजून एक चौकार, ऍडमिशन चौकार. स्पर्धेतलो चौकार क्रमांक 193. संपूर्ण स्पर्धेत 224 षटकार, 193 चौकार. म्हणजे चौकार मारण्यापेक्षा षटकार मारणं जास्त सोप्या समजला गेला. फटको खूपच सुंदर होतो. शपल होऊन पूल केलो गेलो फाईन लेगच्या कपडावरसून. शॉर्ट फाईन लेग होतो 38 सर्कलमध्ये. 2 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या तिरियेचो डबल गेम 33 रन्सावर. नेल्सन फिगर क्रिकेटच्या परिभाषेत धावसंख्या 33, 3 विकेट, 33 फॉर 3. पंचांका विनंती असा, परत एकदा सामनो चालू करा. चला सामनो चालू करा. देनम ना घेनम आणि कंदील लावून येनम ही मालवणी म्हण तुमका सगळ्यांका माहिती असा, पण कोणाकडे कंदील नाही असत आणि गॅस बत्ती सुद्धा नाही असत. रामेश्वर प्रतिष्ठानची स्पर्धा असा, यानंतर डे नाईटची स्पर्धा 15 ते 19 फेब्रुवारी. आणि रामेश्वर प्रतिष्ठानच्या स्पर्धेक कोकण नाऊकडसून आमचे लाख लाख शुभेच्छा. 12 चेंडू 18 रन्सांची गरज. मालवणी भाषेत जर सांगायचा तर 1 डझन चेंडू रावले, 1.5 डझन रन्सांची तुमका गरज असा. 12 चेंडू आणि 18 धावा. युट्यूबच्या माध्यमातून 1,75,000, टीव्हीच्या माध्यमातून 3.5 लाख, जवळपास 5 लोकांपर्यंत हे सामनो या घडीक चालू असताना 5 लाख लोकांपर्यंत ही स्पर्धा. यॉर्कर लाईनचा चेंडू होतो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतो, चेंडू राहुल मॅडन. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. स्क्रीनवर बघा मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट. आणि तुमच्या इव्हेंटसाठी मेगा डिस्काउंट देणारो मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट. स्पर्धा प्रायोजित केली ऍडमिशन को पॉवर्ड बाय इलायगो. आमचे सगळे प्रायोजक ज्यांनी ज्यांनी स्पर्धेसाठी मदत केली, प्रायोजकत्व घेतला, ते आमच्या सगळ्या प्रायोजकांचे मनापासून आभार असत. शेराक 1.25, 5 25 त्यांच्या परमेश्वरान त्यांना मिळवून देऊन दे आणि आमच्या सगळ्या प्रायोजकांचा घर भरान दार वतान दे. चेंडू राहुल मेडन, बॅटर अमित होतो, शॉट खेळण्याचा प्रयत्न केलो, शॉट नाही लागलो, त्यानंतर वाईट सुद्धा मागितलं गेलो. म्हणजे ह्या म्हणजे असा झाला बाबा होयो आणि बुडकुलो होयो. मित्र असा नसता, एकतर बाबा गावता किंवा बुडकुलो गावता. काय काय जणांचं येळ इतकं वाईट असता की बाबा जाता आणि बुडकुलोय नसता. धावसंख्या 18 रन्सांची गरज. 10 चेंडूंचा खेळ. हलके स्टिअर केलो पॉईंटच्या दिशेन. थर्ड मॅन फिल्डर येता, फील्ड करता, थ्रो करता बॅकवर्ड पॉईंट पर्यंत. 1 रन्स आणि 1 रन्सांची धावसंख्या 34. नाईलाजान का होईना 1 रन्स घेऊचो लागलो. 3 बॉलमध्ये आकाश तावरेन 1 रन्स खर्च केलो. नाईलाज ते का काय इलाज, ह्या मालवणी म्हणीची आठवण इली. 9 चेंडू 17 धावांची गरज. 4 ओव्हरीचा सामनो. मेहुल धुमाळ साहेबांकडून शुभेच्छा आले आणि आमचे जवळचे मित्र अभि साहेबांकडून सुद्धा कणकलीवरसून शुभेच्छा आले. परत एकदा पंचांचो इशारो इलो वाईट चेंडूचो. बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल ह्या मालवणी म्हणीची आठवण. आकडो बघा 46-49, 46-55 ह्यो आकडो आमच्या व्हिवर्सो असा, तुमच्या मनातलो आकडो नाही असा. ज्याच्या मनात पाप तेका पोरा होती आपोआप. धावसंख्या 35, 35. आडव्या बॅटचो परत एकदा होतो प्रयत्न. शपलोन खेळण्यामुळे पंचांचो इशारो निर्धाव चेंडूचो. धावसंख्या स्थिरावलेली 35 रन्सावर. 8 चेंडू 16 रन्सांची गरज. 8 चेंडू आणि 16 धावा. यवाराक यवार, साळगावचे पवार. 8 चेंडू आणि 16 रन्सांची गरज. सूरज पाटील सायकर यांच्या दिशेन 3 चेंडूत 10 धावा सूरजची कामगिरी. आणि अमित 3 चेंडूत फक्त 1 रन्स. आकाश तावरे बॉलिंग मार्कवर कोकण नाव एंडकडसून. फटको तर मोठो सूरजच्या बॅट मधून चेंडू आखांड्या पार. अमोल जमदाराच्या भाषेत सांगायचं तर 1 तेरी आणि 1 मेरी. 1 मारा लेकिन सॉलिड मारा. काही वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत या वाक्य खूप गाजलेला. ताच वाक्य मैदानावर. रिप्ले मध्ये फटको बघा. वेगवान फटको टाकण्याचा, चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतो. सूरज पाटील मारलो नाकार मुटको, पाठभर वळ. षटकारनीची धावसंख्या 41, 41. 7 बॉल शिल्लक राहिले. 10 रन्सांची गरज. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. द ग्रँड फिनाले जिंकण्यासाठी. गेल्या वर्षी स्पर्धा जिंकलेली रुद्र शेरले रनरअप होतो फ्रेंडशिप चेनवन. या वर्षी बघूया खयचो संघ सामनो जिंकता. अपर कट परत एकदा डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेन. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा इरादो. दुसरो रन मिळत की नाही अशी शंका.
2 रन पुरे झाले. पहिलो रन गावात की नाही अशी शंका होती, त्या जागेवर दुसरो रन अगदी सहज पुरो झालो. नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया ह्या मालवणी म्हणीची आठवण येली. अर्थात व्हाईन म्हणजे काय जर विचारला तर पोरांका काय सांगायचं आणि काय दाखवायचा. बऱ्याच घरातून व्हाईन गायब झाला, मुसाळ मात्र राहुला, कारण त्याची गरज लग्नाच्या वेळेक असता. 6 चेंडूंचा शेवटचा खेळ शिल्लक. 6 चेंडूत 8 रन्सांची गरज, धावसंख्या 43 रन्सावर 43. खायच्या संघाकडे विजयश्री संपादन होतली. वर्षा वॉरियर्स देवबाग की सुयश होमस्टे वायरी भूतनाथ. देवगडच्या कातळावर गेल्यानंतर काजी दिसतात आणि काजी दिसल्यानंतर प्रश्न पडता ह्या कातळावर काजी कसे धरले. त्यामागे असलेली मालवणी म्हण, ज्याचे पूर्वज राजी त्याचे कातळावर काजी. लाईट जरा बंद करा. मगासपासून त्यांना कंदिलाचे गजाली जास्त झाले, त्यामुळे त्यांनी लाईट लावून मोकळे झाले. येळा लाईट लावची झाली काय तुमका सांगतलो. सध्याचा करतात तर सगळा काळोखात चला दे. 7.5 मिनिटा शेवटची शिल्लक रावली. 6 चेंडू 8 रन्सांची गरज. वर्षा वॉरियर्स देवबाग संघ. कोणाचा लिंबू चलतला, कोणाचो नारळ चलतलो आणि कोणाचो कुवाळो चलतलो. मालवणी मुलखातले हे सगळे परवलीचे शब्द असत. या सगळ्या वस्तूंचा मोठा उपयोग असा. नितीन वाळकेसर वाळकेसर वेगवेगळ्या गोष्टींचा वेगवेगळा उपयोग होता. कुवाळ्याचा उपयोग वेगळो, लिंबाचा उपयोग वेगवेगळो आणि नारळाचा उपयोग सुद्धा वेगळो. 4,945 प्रेक्षक असत. 5,000 प्रेक्षक पूर्ण हो, फक्त 40 प्रेक्षकांची गरज असा युट्यूबच्या माध्यमातून. 5 चेंडू शिल्लक, 7 रन्सांची गरज. एकदा टाळ्या वाजवूया. 5,000 प्रेक्षक युट्यूबवर आमच्याशी जोडले गेले. या सगळ्या 5,000 प्रेक्षकांसाठी मानाचं मुजरो. युट्यूबच्या वतीन जमले गेलेले 5,000 प्रेक्षक अंतिम सामन्यासाठी. कोकणचा नंबर 1 चॅनल का म्हटला जाता कोकण नाऊक, बघा त्याचा पुरावो. 1,80,000 आणि 5.25 लाख आजचे सगळे प्रेक्षक आजच्या एका दिवसासाठी. 5 चेंडू 7 रन्सांची गरज. स्ट्रायकर यांच्या दिशेन सूरज. 5 चेंडूत 18 धावांची कामगिरी. परत एकदा प्रयत्न होतो आडव्या बॅटचो. बॅट आणि बॉलचा संपर्क इलो नाही. बॅटर फक्त वलवता. मुलाम्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणं याचा काही एक उपयोग नसता. क्रिकेटच्या मैदानावर वले मारणं आणि भाते मारणं हे का महत्व नसता. पण आमच्या तारकर्ली देवबाग साईडीक जर गेलात तर भाते मारणं वले मारणं ह्याका सुद्धा लय महत्व असा. पंचांका विनंती परत एकदा. शेवटचे 4 बॉल शिल्लक, 7 रन्सांची गरज असा. स्ट्रायकर यांच्या दिशेन सूरज मावळतीकडे गेलो. श्याम वाक्करची कॉमेंट्री ऐकली आणि सूरज गेलो मावळतीकडे, पण मैदानावर मात्र सूरज. परत एकदा आडव्या बॅटचा प्रयत्न राहुलो असफल. 3 बॉल शेवटचे शिल्लक रावले. 3 बॉलात 7 रन्सांची गरज. श्यामा कोण जिंकाचा? वर्षा वॉरियर्स देवबाग जिंकाचा की सुयश वॉरियर्स वायरी भूतनाथ जिंकाचा? माका वाटतं शेवटचे अजून 2 बॉल मेडन पडायचे आणि शेवटच्या बॉलवर 6 बसायचो. कोणाचा काय तर कोणाचा काय, कोणाची पेटतात दाढी आणि त्याच्यावर कोण पेटायता इडे, कोणाचे म्हशी आणि कोणा उठाबशी अशी अवस्था मैदानातल्या खेळाडूंची आणि तुमका सुपर ओव्हर होई झाली. कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास. फिल्डराक पडलेला भॉक. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि झालेली मिस फिल्डिंग. विकेट किपरान जे शब्द वापरले ते मी काय सांगू शकणार नाही, पण लाखाचे खाक आणि फिल्डराक पडलेला भॉक. 7 रन्सांचा बचाव होतो आणि तो करताना जर तुम्ही मिस फिल्डिंग अशी केलात तर नाटा तुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे ह्या मालवणी म्हणीची आठवण येतली. आता नाटा तुटी म्हणजे काय आणि धू म्हणजे काय याचा अर्थ कधीतरी मग सवडीत सांगूया. टाय झालं तर अगदी बरोबर बॉल आउट कडे सामना होतो, कारण सुपर ओव्हरचा वेळ नाही असा. जर सामनो टाय झालो तर बॉल आउटचा थरार बघूक मिळतो पहिल्यांदाच बालवड बोर्डिंग मैदानावर अशा मोठ्या स्पर्धेत. परत एकदा मोठा फटको. आडव्या बॅटचा होतो प्रयत्न. 1 रन झालो पूर्ण या मधल्यामध्ये. विकेट किपर आणि बॉलर काय करतात. काखेत रवळी आणि गावभर होळी या मालवणी म्हणीची आठवण येली. आणि प्रदीप देऊलकरच्या आईची एक फेमस म्हण असा, चुलीर खापार आणि गावभर व्यापार. प्रदीप तुझ्यापर्यंत जर आवाज जात असतात तर आईक आवर्जून सांग तुझी म्हण आज मालवण बोर्डिंग मैदानावर ऐका गेली. शेवटचा 1 बॉल रावलो. 1 बॉल आणि 4 रन्सांची गरज. 22च्या स्वरूपात 1 रन होतो अगदी बरोबर. पंचांचा इशारो. पंचांका विनंती सामनो चालू करा. शेवटचा चेंडू 4 रन्सांची गरज. भल्यांचे हार्ट बीट्स कपडात नेऊन ठेवणार सामनो असा. हसणाऱ्यांका परत सांगताय मी हार्ट बीट्स बद्दल बोललोय. तुमच्या मनात काय इल्ला मागा काय माहिती नाही. परत एकदा तीच म्हण, ज्याच्या मनात पाप त्याका पोरा होती आपोआप. 5,500 प्रेक्षक जमले. शेवटचा चेंडू टाळ्या वाजवूया शेवटच्या चेंडूसाठी. 1 चेंडू 4 रन्सांची गरज वर्षा वॉरियर संघाक जिंकण्यासाठी.
सुंदर चेंडू आणि ह्या चेंडूवर शेवटच्या चेंडूवर कमाल करून दाखवताना सुयश होमस्टे वायरी भूतनाथ संघ महाअंतिम सामन्यात जो सामना वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या अगदी हातात होतो तो सामना शेवटच्या क्षणी हातातून निसटून काढलो आणि या सामन्यावर आपली विजयश्रीची मोहर उमटवली सुयश होमस्टे मालवण संघान. सुयश होमस्टे वायरी भूतनाथ संघ कोकण नाव स्पर्धेचो महाअंतिम विजेतो. महाअंतिम सामन्यात उपांत्यपदावर समाधान मानताना वर्षा वॉरियर्स देवबाग संघ. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया एक्सपर्ट कमेंट समीर पांढरे, अमोल जमदाडे, प्रदीप देऊलकर आणि श्याम वाकर. मालवणी कॉमेंट्रीसाठी बक्षिसीला चेतन तायशेट्टे साहेबांनी बक्षीस पाठवला. 120 रुपयांचा बक्षीस चेतन तायशेट्टे साहेब, मनापासून तुमचे आभार. चराग सव्वाशेर तुमका परमेश्वरान मिळवून देऊन दे. ह्या बक्षीस समीर पांढरे आणि बादल चौधरी आमच्या सगळ्या टीमसाठी असा 5,25,000 तुमच्या परमेश्वरान मिळवून देऊन दे आणि तुमचा घरभरान दार वतान दे. सुयश होमस्टे संघ सामना निसटलो वर्षा वॉरियर्स देवबाग संघाच्या हातात आणि सुयश होमस्टे संघाच्या पोशात येऊन सामनो स्थिरावलो आणि हैसर एक मालवणी म्हण आठवली, ज्याच्या हातात गका तेकाच गावतली काजीची फका. धन्यवाद. जय हिंद, जय मालवणी. हॅलो. कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 चे महाविजेते ठरलेत सुयश होमस्टे वायरी भूतनाथ. अतिशय अटीतटीचा हा सामना झाला आणि या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा लागलेली आणि अखेरीस सुयश होमस्टे यांनी पिचवर गाड्या अलाउड नाही आहेत, त्यामुळे पिचवर गाड्या चालवायच्या नाही आहेत. सुयश होमस्टे वायरी या संघाने विजय प्राप्त केलेला आहे. कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 हा थरार बोर्डिंग ग्राउंडच्या मैदानावर अनुभवायला मिळालाय प्रेक्षकांना. त्यात वर्षा वॉरियर्स देवबाग यांनी उपविजेतेपदाचं पारितोषिक फटकवलंय, तर महाविजेते असणार आहेत सुयश होमस्टे वायरी. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. त्याचप्रमाणे सर्व कॉमेंटेटर्स व सर्व कोकण नावची टीम या सर्वांनी प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं आहे. कोकण नावचे संचालक माझ्यासोबत आता इथे उपस्थित आहेत. कशा प्रकारे हा सामना झाला, अतिशय शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामन्याची उत्कंठा होती आणि एकूणच आयोजन अतिशय सुरेख प्रकारचं झालंय. काय सांगाल शेवटच्या सामन्याबद्दल? मला सर्वात आधी सगळ्यांचे आभार मानायचे ते यासाठी की ही स्पर्धा गेले 5 दिवस सुरू होती आणि मालवणकरांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळे अत्यंत चांगल्या नेटनेटकीपणाने ही गेली 5 दिवस ही स्पर्धा चालली. आणि या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं, अगदी प्रशासनाने जे सहकार्य केलं, त्याचबरोबर मालवणकरांनी आपल्याला इथे येणं म्हणजे अगदी येथे येणाऱ्या प्रेक्षकांना आम्ही अलाउड केलं नव्हतं आणि या सर्व प्रेक्षकांनी आम्हाला जे इथे येऊन जी अगदी घर बसल्या हे सामने पाहून जी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.